रामकृष्ण हरी मंडळी, आज आम्ही चाललो आहोत द्वारक्याला. त्याच्यातून दुसरा दिवस आहे आणि आम्ही सर्व आज त्र्यंबकेश्वरचं दर्शन घेऊन पंचवटीत आलेलो आहोत नाशिकमध्ये. आणि आता आम्ही चाललो आहोत काळीराम मंदिराचं दर्शन घ्यायला. सर्वजण 50 जण गाडी लावलेली आहे नदीच्या काठाला. तिथून पार्किंगमध्ये लावून आम्ही सर्वजण चाललो आहोत पायी दर्शनासाठी. आणि मावशीचा आमचा एक फोटो घ्या म्हणत होते. मावशीला डायरेक्ट आपण व्हिडिओमध्ये घेतलेला आहोत, तुम्ही पाहू शकता मावशीला. आणि आता सर्वजण आम्ही चाललो आहोत दर्शनाला. आता दर्शन घ्यायला चाललो आहोत आम्ही सर्वजण. आणि इथं देवीचं मंदिर आहे, 8.5 देवी. दर्शन घेतलं देवी मातेचं. आणि आम्ही सर्वजण पायी चाललो आहोत आता बोळीनं. इथं जुने दुकानं आहेत कडी बाजूना सर्वजण. आम्ही सर्व शेवटे, बाकी सर्व लोक पुढं चाललेले आहेत. आता मंदिरापाशी आलो आहोत. हे मंदिराचा उत्तर पश्चिमेचा दरवाजा आहे. हे मंदिरचं ठिकाण आहे. इकडे मोठी इमारत आहे. आता सर्वजण आम्ही चाललो आहोत पुढं. आणि महाद्वारमध्ये पहिलेच हनुमंतरायाचं दर्शन झालं आहोत. इथं मंदिराची पाठी. आता मेन द्वारपाशी आलो होतो आम्ही सर्व दर्शन घ्यायसाठी. हनुमंतरायाचं दर्शन घेतलं इथं पण. नंतर आता आम्ही आतमध्ये आलेलो आहोत. आतमध्ये नो एंट्री मोबाईलला फोटो काढण्यासाठी म्हणा, तरी आम्ही काढले फोटो. आणि ते दर्शन घेतलं. वरती पाहू शकता तुम्ही, खूप जुनं मंदिर आहे. मंदिर खूप छान आहे. नंतर आता आतमध्ये मोबाईल घेऊ नका असं म्हणतो, तरी आम्ही मोबाईल घेतला. हे देवदर्शन की जय, की जय.